जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 8वा, ज्ञान दशक माहितभवनाम, समाज 4था, सूक्ष्म पंचभूते निरूपणनाम. श्रीराम समर्थ. मागील आशंकेचे मूळ आता होईल प्रांजळ, वृत्ती करावी निवळ निमिषे एक. सद्गुरू बोले दशक दाखवलं 8वा, ज्ञान दशक माहितभवनाम. कारण ज्ञान दशक भेटल्याशिवाय मायेमध्ये उद्भव कोण करतात या विषयामध्ये कोणी दाखवणार नाही हो. म्हणून वाटते ना, जयास वाटे मोक्ष व्हावा त्याने सद्गुरू करावा. सद्गुरू हा करावा लागतो. गुरु भेटतात म्हणून बोले नाडक्याचे 3 मिळाले तरी बोले टाकावे. बघा, त्यामध्ये समाज दाखवला 4था. कारण 4था अधिकार अकार उकार मकार अर्ध मात्रात ईश्वर, हा 4थ्याचा अधिकार सद्गुरू बोलले. कारण ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि त्यांना तिघांना चालवणारा 4था, त्याचं नाव आहे सद्गुरू साक्षात बोलले परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. म्हणून दशक दाखवला तो 4था. दशक 4था एकच, जो चालवितो 3 लोक. ते आत्मा रामाचा विवेक पाहिलाची पाहावा आणि पहिलाची पाहिला, कारण याच्या अगोदर तर नाही पाहिला. बघा, म्हणून दशक दाखवला. समाज दाखवला तो 4था, सूक्ष्म पंचभूते निरूपणनाम. बघा, सूक्ष्म सूक्ष्म म्हणजे काय तर सद्गुरू बोलले, ह्या तुमच्या आमच्या चर्मदृष्टीने ते दिसत नाहीत. एवढे ते सूक्ष्म आहेत ना, एवढी ती सूक्ष्म आहेत ना पंचभूत, की हे त्या डोळ्याने दिसू शकत नाहीत, ते दिसत नाहीत. त्याला बघायचं म्हणजे सद्गुरू कृपेची ज्ञान दृष्टी पाहिजे. कुठली? सद्गुरू बोलले हां, कारण पंचभूत आहेत पण ते सूक्ष्मातली दाखवायची आहेत. सद्गुरू बोलले. आणि त्याचं निरूपण दिल कोण? मग ज्याने ही निर्माण केली पंचभूत, तोच पाहिजे ना निरूपण करायला. बघा, म्हणून समर्थांनी समाज दाखवला 4था, सूक्ष्म पंचभूते निरूपण नाम. त्यामध्ये समर्थांनी लिहून ठेवलं, मागील आशंकेचे मूळ. आता माणूस आहे, काय मागील, काय मागेल काय? हा, सद्गुरू बोलले हा, जे डोळ्याने दिसतंय तेच मागेल ना. जे दिसत नाही ते मागायचं म्हणजे ज्ञानदृष्टी पाहिजे ना. सद्गुरू बोलले हा, त्यामध्ये मागितलं काय? मागील 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 आशंकेचं मूळ. हा, आता हे मूळ कुठलं आहे तर आशंकेचं आहे. कुठलं? आता मूळ आशंकेचं आहे. जर मूळच आशंकेचं आहे तर झाड कसं येईल? हां, फळं कसली येतील, फुलं कसली येतील, पानं कसली येतील? हां, मूळ कशाचं आहे तर बोला आशंकेचं. हां, आणि आशंका आहे कोण तर बोले चिंता आणि संशय यांची पोरगी आहे. कोण आहे? हां, बऱ्याच पोरी आहेत त्या. कामना, भावना, वासना, इच्छा, मनीषा, कामना, असूया नसूया. हां, सद्गुरू बोले हा सगळा गोतावळा आहे. आणि हा गोतावळा तुमच्या आमच्या पिंडामध्ये कसा वास्तव्य करतो आणि कोण कधी उभा राहतो, हे जोपर्यंत सद्गुरू भेटत नाही ना तोपर्यंत कोणी नाही दाखवणार. बघा, पण ही आशंका आहे ना, सद्गुरू बोलले, ही हळूहळू हळूहळू हळू पिंडामध्ये सुप्त रूपाने येते आणि बोलले पिंडामध्ये संशय वाढवते. काय करते? हळूहळू 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 माणसाला शेवटी बोलते लटकवायला लावते, लटकवते. बघा, तिने भल्यानं लटकवलं. बघा, हां, एक शंका, तिला म्हणतात आशंका. एक दुसरी आसक्ती. सद्गुरू ने जे आसक्ती है ना वो जा नहीं सकती.
जोपर्यंत सद्गुरू भेटत नाही ना तोपर्यंत ती जाणार नाही हो. तिला घालवायची असेल तर सद्गुरूच पाहिजे. म्हणून त्यामध्ये मागील, आता काय मागायचं हे कळलं पाहिजे. मागील आशंकेचे मूळ. सद्गुरू बोलले आता प्रांजळ कधी होईल तर सद्गुरू भेट झाली तर. आता होईल प्रांजळ. बघा सद्गुरू बोलले निरूपण जो अधिकार दिला ना त्यामध्ये सूक्ष्म पंचभूती निरूपण नाम, निरूपण हा अधिकार ज्याचा आहे तो भेटला तरच आता होईल प्रांजळ. नाहीतर तुमच्या आमची वृत्ती व्हाव्या निवृत्ती काय पाहिजे, निरूपण पाहिजे. म्हणून वृत्ती करावी निवळ निमिष एक. बघा सद्गुरू बोलले वृत्ती करावी निवळ. कशी करावी निवळ म्हणजे कसं तर एकाग्र झाला पाहिजे. हा आता निवळ करायचं म्हणजे सद्गुरू कृपेची श्रवण रूपी त्रुटी या ध्येयामध्ये फिरवली पाहिजे ना. पाण्यामध्ये गढूळ पाणी असतं. त्या गढूळ पाण्यामध्ये ते पाणी निवळ करण्यासाठी आपण काय करतो. एक जुनी पद्धत होती तुमच्या आमच्या वाडवडिलांची. ते काय करायचे तर त्या हंड्यामध्ये त्रुटी फिरवायचे. काय करायचे त्रुटी फिरवल्यानंतर काय होतं तो जो सगळा जो दिसणारा कचरा आहे तो कचरा खाली तळाला जाऊन बसायचा. तसंच सद्गुरू बोलले जोपर्यंत तुमच्या आमच्या पिंडातले इकडं तिकडं फिरणारे उड्या मारणारे इकडून तिकडं नको नको त्या माणसाला अधोगती लावणारे हे विषय त्यांची वृत्ती निवळ व्हायची. म्हणजे सद्गुरू कृपेची श्रवण ही त्रुटी तुमच्या आमच्या पिंडामध्ये फिरवली पाहिजे. काय फिरवली पाहिजे परेमध्ये फिरवली पाहिजे. म्हणून मनन करच्या तर विशेष परमार्थ होतो. बघा जोपर्यंत श्रवण होत नाही ना तोपर्यंत मनन नाही. म्हणून श्रवण केलेची करावे अति आदरे करावे. कारण श्रवणाचा अनादर आळसे करे जो नर. म्हणून श्रवण रूपी त्रुटी प्रत्येकाने फिरवून घ्यावी तर तुमच्या आमची वृत्ती निवळ होईल. काय होईल बघा वृत्ती करावी निवळ. मग करणारा आलेला आहे त्याच्या पुढेच बसलं पाहिजे. त्रुटी फिरवून घेतली पाहिजे. बघा वृत्ती करावी निवळ निमिष एक. बघा समर्थाने निवड अधिकार मोठा आहे सद्गुरूचा. श्लोक अथवा श्लोकार्थ नाहीतरी एक पाद एक अक्षर तरी श्रवण झालं तरी बोलले मोकळा करू. काय करू एक अक्षर तरी श्रवण केलंच ना तरी मोकळा करू सद्गुरू बोलले. एवढा अधिकार आहे सद्गुरूचा. पण कमी आपण पडतो कारण कमी तिथं आम्ही. सद्गुरू बोलले तुमच्या आमची उक्ती काय तर बोलले कमी तिथं आम्ही. सद्गुरू बोलले पुढे लिहिलं मागील आशंकेचे मूळ आता होईल प्रांजळ. वृत्ती करावी निवळ निमिष एक. बघा पुढे लिहिलं ब्रह्मी मूळ माया झाली. आता ब्रह्म कळलं पाहिजे. ही मूळ माया झाली कुठं तर ब्रह्म कळलं पाहिजे. ब्रह्मी मूळ माया झाली तिच्या पोटी माया आली. ब्रह्मी मूळ माया झाली म्हणजे काय तर जे ब्रह्म आहे ते मूळ मायेमध्ये आलं. मूळ या विश्वाचं जे ब्रह्म आहे विश्व जे ब्रह्म चालवतंय जे ब्रह्म चालवतंय ते विश्व मूळ मायेमध्ये आलं. कशामध्ये आलं त्यांनी सगुण रूप धारण केलं. काय केलं ब्रह्मी मूळ माया झाली. मूळ माया कारण या विश्वाचं मूळ मायेत आलं. ब्रह्मी मूळ माया झाली तिच्या पोटी. कुणाच्या मूळ मायेच्या पोटी माया आली. तिच्या पोटी माया आली मग ते गुन्हा प्रसवली. बघा आणि गुन्हा प्रसवली काय कारण सद्गुरू बोलले सती अहिल्याची परीक्षा घेण्यासाठी ते त्रिगुण आले ना. ते गुन्हा प्रसवली. कधी प्रसवली सद्गुरू बोलले मग ते गुन्हा प्रसवली म्हणून गुणक्षोभिणी. बघा गुणाचा शोभ कधी निर्माण झाला ज्यावेळी त्यांनी काय केलं तर बोलले मायेची परीक्षा घ्यायला गेले. श्री सेवा दास्य भक्तीची परीक्षा घ्यायला गेले. गुणांचा शोभ कधी झाला मोठे मोठे होते छोटे छोटे केले. काय केले सद्गुरू बोलले
त्यांची बाळं केली. काय केली? ब्रह्मी मूळ माया झाली, तिच्या पोटी माया आली, मग ते गुन्हा प्रसवली म्हणून गुणक्षोभिनी. बघा, पुढे लिहिलं, पुढे तिचं पासावं कोण. पुढं पुढं पुढे तिच्यापासून कोण निर्माण झालं? पुढे तिचं पासावं कोण. रज सत्व रज तमोगुण. गुण कुठले? तर बोलले सत्व रज आणि तमोगुण. ती प्रस्तुत झाली, तिच्यापासून निर्माण कोण झालं? तर बोलले सत्व रज आणि तमोगुण. समर्थांनी लिहिलं, सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती आणि तमोगुणे अधोगती पावती प्राणी. बघा, पुढे तिचं पासावं कोण. सत्व रज तमोगुण. पुढे समर्थांनी लिहिलं, तमोगुणापासून निर्माण झाली पंचभूते. बघा, तमोगुणापासून झाली पंचभूते. या पृथ्वीची निर्मिती झाली कशी? तर बोले तमोगुणापासून झाली पंचभूते. पण पहिली गोष्ट म्हणजे पिंडातला सत्वगुण, पिंडातला रजोगुण, पिंडातला तमोगुण. तुम्हाला मला माहिती होता का? सद्गुरू बोलले, तुम्हाला मला माहिती असेल जय सद्गुरू, पण आम्हाला नव्हता माहिती. पिंडात कोण कोण वास्तव्य करतय? 5 पंचभूत, 3 त्रिगुण मिळून अष्टधा प्रकृती. पुढे तिचे पासावं कोटवर सत्व रज तमोगुण. तमोगुणापासून निर्माण झाली पंचभूते. आता ही पंचभूत कुठली? तर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तमोगुणापासून झाली पंचभूते. म्हणजे कुठलं पण कार्य करायचं म्हणजे तमोगुण पाहिजे ना. आणि तमोगुणाशिवाय निर्मिती होत नाही. लक्षात घ्या तुम्ही कधी पण. तुमच्या आमच्या पिंडामध्ये जर तमोगुण नसेल तर सद्गुरू बोलले विश्वाची उत्पत्ती थांबणार. म्हणजे निर्मितीसाठी तमोगुण पाहिजे. काय पाहिजे? पंचभूतापासून झाली, तमोगुणापासून झाली पंचभूते. बोलले काय? तमोगुणापासून झाली पंचभूते. पुढे लिहिलं, मूळ माया गुणाप्रती, तेथे भूते कैसी होती, ऐशी आशंका है श्रुती. घेतली मागा आशंका घेतली. मूळ माया ही गुणाप्रती आहे. मूळ माया गुणाप्रती, तेथे भूते कैसी होती, ऐशी आशंका है श्रुती. घेतली मागा अनेक एक भूती, पंचभूते असती, तेही आता कैसी स्थिती प्रांजळ करू. समर्थ बोलले, सूक्ष्म दृष्टीचे कौतुक. मूळ माया पंचभूती, श्रोती विमळ विवेक केला पाहिजे. बघा कसं करून लिहून ठेवलं. चिंचेच्या पाणी बांधले देवळ, आधी कळस मग पाया रे. कारण नाताच्या घरची उलटी खून. कशी? नाताच्या घरची उलटी खून, आधी कळस मग पाया रे. बघा, अरे चिंचेच्या पानावरचं देऊळ आहे. बघा, सद्गुरू बोलले, थेंबातून निर्मिती केली. नऊ महिने 9 दिवस आखणी कोरणी लेखणी, 5 भूताचा बोलले खंबीर केला. काय केला? घटना घातली आईच्या गर्भामध्ये. 9 महिने 9 दिवस 9 घटका 9 पळ, आखणी कोरणी लेखणी सगळी चालू होती. निवेदन तिथंच त्याने निवेदन ठेवलं, देवा माझं सोडविशी जर येतो ना तर मी सोयीत करीन, आणि गर्भवास हा चुकवीन पुन्हा इथे येणार नाही. ऐसे कारागृही प्राणी पडला अत्यंत दाटांनी, कळवून म्हणे चक्रपाणी, अरे देवा माझं जरी सोडविशी येतो ना तरी मी सोयीत करीन. सोयीत करीन म्हणजे काय करीन? तर मृत्यूलोकामध्ये उतरल्यानंतर सद्गुरूला भेटीन, अखंड श्रीसेवा दास्य भक्ती करीन आणि सुटीन. गर्भवास हा चुकवीन पुन्हा इथे येणार नाही. काय करीन? ऐशी दुखवणं प्रतिज्ञा केली तर तेव्हा ते जन्मवेळ पुढे आली. माता बोलले आक्रंद लागली प्रस्तुत काळी. बघा,
करबी म्हणे सोहम बाहेर पडताची म्हणे कोहम कवा 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 दिलेलं वचन लगेच विसरला. बाहेरची लोक भेटली. हा मग ही माया ज्यावेळी मृत्यू लोकामध्ये उतरली त्यावेळी पहिला होता तो नंतर आली ती, नंतर भेटले ते. पहिला चालवणारा होता आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस त्यांनी सांभाळ केलं, नाळेद्वारे सगळं सगळं पुरवलं. हा 9 महिने 9 दिवस त्यांनी सांभाळ केला. तुझ्या मायेला चालवतो त्याचं तो आणि ज्यावेळी मृत्यूलोकामध्ये पाऊल ठेवलं ती माया आली. काय गेली? मायेला घेऊन आला. काय आला? पहिला तो, नंतर ती आणि नंतर ते म्हणजे कोणता विषय? आणि किती? तर बोले 8-8-64. बघा, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता ही सगळ्यांची आईबाप आहे विषयांची. बघा, भावना, वासना, कामना, कल्पना, इच्छा, मनीषा, वासना सगळ्या 8-8 किती? तर बोले 64. सद्गुरु बोलले अनेक एक एकी भूती पंचभूती असती तेही आता कैसी स्थिती प्रांजळ करू. बघा, आता ही स्थिती प्रांजळ करायची म्हणजे ज्यांनी जन्माला घटना घातली तो पाहिजे ना. प्रांजळ करायची, प्रांजळ. सूक्ष्म दृष्टीचे कौतुक, मूळ माया पंचभूतिक, श्रोती विमळ विवेक केला पाहिजे. आदी भूते तो जाणावी. माणसाला दृश्यातलं भूत माहिती होतं फक्त. लोक कहाण्या सांगायचे भूतांच्या, पण हाच पंचभूताचा निर्माण झालेला आहे हे कोणाला माहिती होतं का? हा पाता भुजाचा हा देह निर्माण झालेला आहे. 5 भूत या पिंडामध्ये वास्तव्याला आहेत. हे कोणी दाखवलं? आदिभूते जाणावी म्हणून सद्गुरू बोलले, आदिभूते ते जाणावी. बघा, रूपे कैसी ओळखावी. बघा, मग ते शोधून पाहावी सूक्ष्मदृष्टी. बघा, सद्गुरू मग ते शोधून पाहावी सूक्ष्मदृष्टी. बघा, पण सद्गुरू बोलले, यद्द्रष्टम तद्द्रष्टम. ज्यार्थी ही पृथ्वी दिसते त्यार्थी नाशिवंत आहे. ज्यार्थी हिला वजन आहे त्यार्थी पृथ्वीचा अंश आहे. ज्यार्थी सद्गुरू बोलले वायू अखंड आवाहन विसर्जन म्हणजे वायू आहे. जठराग्नीमध्ये सगळं आहुती टाकलेलं पचतंय म्हणजे जठराग्नी सुद्धा आहे. पेटलेला अग्नी दिसत नाही पण पेटलेला अग्नी आहे. त्याला म्हणतात जठराग्नी. टेम्परेचर ठेवलं 97. टेम्परेचर पण ठेवलं ना, देहाचं टेम्परेचर ठेवलं म्हणजे सद्गुरू बोलले अग्नी पण आहे, वायू पण आहे, नसा नसात तो फिरतोय. सद्गुरू बोलले पृथ्वी दिसते ती पृथ्वी. आप म्हणजे पाणी, 71% पाणी आणि 29% जमीन म्हणजे पृथ्वी. दृश्याती सूक्ष्म रूपानं ती बाहेर दाखवली, तशी जड रूपानं आतमध्ये दाखवली. आकाश पण आहे. सद्गुरू बोलले पोकळी म्हणजे आकाश, परा म्हणजे आकाश. बघा, आणि हे आकाशामध्ये आकाश. बघा, दृश्यात दिसते ती पोकळी म्हणजे आकाश आणि ह्या आकाशामध्ये ही पृथ्वी, त्याच्यामध्ये आकाश. बघा, वायूमध्ये वायू. बघा, म्हणून सद्गुरू बोले आदिभूते तो जाणावी, रूपे कैसी ओळखावी. त्यांची रूप दाखवायची, त्या वायूचं रूप दाखवायचं. मग ते वायूचं रूप दाखवता येईल का हो? त्याला म्हटले हनुमंत वायूचा प्रसिद्ध, पित्या पुत्राचं नाही भेद, दोघेही अभेद पुरुषार्थ विषयी. त्याला जर विशद करून जर दाखवायचं असेल, त्याला जर बघायचं असेल, वायूचं जर रूप बघायचं असेल तर दास्य भक्तीला शरण गेलं पाहिजे, सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. बघा,
पिंडातला दुसऱ्यातला सूर्य जर बघायचा असेल तर आधी पिंडाचा शोध घ्यावा. कारण सद्गुरूंनी लिहून ठेवलं सूर्याचे अधिष्ठान डोळे. चंद्र म्हणजे तुमचं आमचं मन. जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे ब्रह्मांडी ते पिंडी. आधी पिंडाचा शोध घ्यावा मग तो ब्रह्मांड विवरावा. सद्गुरू बोलले आधी भूते कैशी जाणावी, रूपी कैशी ओळखावी, मग ते शोधून पाहावी. शोधून पाहावी म्हणजे आयुष्यभर फिरलो असं कुणी दाखवले असते का? शोधून पाहावी म्हणजे सगळं दाखवणारा पाहिजे. कारण ते आहेत कशी तर सूक्ष्म रूपाने आहेत. कसे आहेत? सूक्ष्म दृष्टी. म्हणजे दृष्टी कशी पाहिजे? तुमच्या आमची काय केली तर सूक्ष्म दृष्टी केली. सूक्ष्म दृष्टी केली म्हणजे काय केली तर ज्ञान दृष्टी बनवली. चर्मचक्षु ज्ञान चक्षु बनवले. बघा पुढं लिहिलं ओळखी नाही अंतरी. मग ओळख होती का? पण ज्यावेळी अंतरी अमृत गेलं, अंतरी गेली अमृत, तेव्हा ह्या सगळ्यांची ओळख झाली. 5 पंचभूत, 3 त्रिगुण, 8 प्रकृती, सूर्य कुठं आहे. आधी पिंडाचा घेतला शोध मग ब्रह्मांडाचा विवरण केलं. बघा ओळखी नाही अंतरी ते ओळखावे कोणी परी. म्हणून पंचभूतांची ओळखी चतुरी नावेक परिसावी. बघा म्हणून नावेक पाहिजे ना. या नावेला नावेक पाहिजे ना, नावाडी पाहिजे ना. नावेक परिसावी. बघा म्हणून पहिलं तिराव जायचंय. सद्गुरू बोलले सद्गुरू बोलले नावेचा नावाडी सद्गुरू पाहिजे आणि विवेकाची वल्ली मारली पाहिजे. बघा सद्गुरू बोलले नावेक परिसावी. नावेक म्हणजे नावाडी. सद्गुरू बोलले ज्यावेळी श्रीराम त्या वनवासाला चालले होते त्यावेळी त्या नावाड्याच्या नावेमध्ये बसले. त्या नावाड्याच्या नावेमध्ये बसले आणि श्रीराम स्वारीच्या नावेमधून त्या नदी पार करून ज्यावेळी त्या पहिल्या तीराला लागली, ज्यावेळी उतरली तेव्हा श्रीराम स्वारी बोलली की माझ्याकडे तर काय नाही, मी काय देऊ शकत नाही. तेव्हा तो नावाडी बोलला की ही नाव ज्यावेळी तुमच्याकडे येईल तेव्हा तिला तुम्ही आईला तीरावरून पहिल्या तीरावर न्यावं. बघा ही नाव ज्यावेळी ही देहरूपी नाव ज्यावेळी तुमच्याकडे येईल त्यावेळी हिला आईला तीरावर पहिल्या तीरावर न्या. बघा म्हणजे नावेक परिसावी. मग नावेक कळला पाहिजे. बघा म्हणजे या नावेचा नावाडी कोण पाहिजे तर सद्गुरू पाहिजे. बघा जे जे जड आणि कठीण. बघा मग या विश्वामध्ये जे जे जड दिसतंय, जे कठीण दिसतंय, वज्रासारखं दिसतंय, लोखंड म्हणा, कितीतरी कठीण कठीण पदार्थ आहेत. जे जे जड आणि कठीण. बघा मग माणूस काय कमी जड आहे का? पण तो हलका कधी होईल? सद्गुरू भेट झाली तर हलका होईल. जोपर्यंत त्याच्या अंतरी अमृत जात नाही ना तोपर्यंत माणूस जडच आहे, कठीण आहे. मग तो मृद होईल कधी? तर सद्गुरू भेट झाली तरच तो मृद, तरच तो एकदम मऊ होईल. जड जे जे जड आणि कठीण. या विश्वामध्ये जड आहे काय? तर सद्गुरू बोलले ठाईची बैसोनी कराची एक चित्त हे जड आहे. बघा प्रत्येकाला पाहिजे तो सवडीने पाहिजे. सद्गुरू बोलले सवडीने नाही आवडीने आनंद आळवावा. मग सगळ्यात जड असत तो परमार्थ कुठला? तर बोलले तुमचा आमचा. पण सोपा केला सद्गुरूंनी. तू का म्हणे सोपी केली पाय वाट उतरा भवसागर रे. बघा लोकांना जड दिसतोय पण सद्गुरूंनी सोपा करून ठेवलाय. काय केला? जे जे जड आणि कठीण ते पृथ्वीचे बोलले लक्षण. कशाच? ते बोलले पृथ्वीचे लक्षण. मग ह्या डोळ्याला जी दिसते तिला म्हणतात पृथ्वी. बघा
या चर्मदृष्टीने जी दिसतंय त्याला म्हणतात पृथ्वी. पण ज्यावरती दिसतंय त्यावरती नाशिवंत आहे. जे जे दिसेल ते नासेल, जे येईल ते जाईल. जे जे जड आणि कठीण ते पृथ्वीचे लक्षण, मृद आणि ओलेपण तिचुके आप जाणावे. ओले ओले ओले. मग माणूस ओला झाला पाहिजे कुठं? हा, माणूस नुसता बोलतोय की मला सुका ठेव, सुका ठेव, सुका ठेव, सुका ठेव. आता मागणंच जर माणसाचा असा असेल, देवा सुका ठेव, सुखाचा ठेव, सुखाचा ठेव, म्हणजे सुका ठेव बोलतो तो. सद्गुरू बोलले तुझं मागणंच सुका ठेव बोलतोस, तो ओला होशील कधी? नीर म्हणजे पाणी, आणि पाण्याच्या रोपणामध्ये तू नीला, सद्गुरू बोलले ओला होशील कधी? हा, सद्गुरू बोलले मृद आणि ओलेपण तितके आप म्हणले बघ. पाणी कळलं पाहिजे, सद्गुरू बोलले. हे निरूपण रूपी पाणी जोपर्यंत तुमच्या आमच्या श्रवणद्वारातून आतमध्ये जात नाही तोपर्यंत पिंडातले ते विषय एवढे कठीण होते, ते मृद झाले. काय झाले? म्हणून बोलले ना, अमृत आणि ओलेपण तितके आप, जे जे उष्ण आणि सतेज. टेम्परेचर ठेवलं 97, 9, 7, 16. मग जीवनाचा 16 जर करून जायचा असेल तर सद्गुरू पाहिजे. म्हणून बोलले ना, जे जे उष्ण आणि सतेज ते ते जाणवे पैतेज, तेज तेज. मग अंगाला हात लावल्यानंतर लगेच कळतं. ते टेम्परेचर मोजण्यासाठी यंत्र लावलेले आहेत, किती टेम्परेचर आहे याचं. दृश्याचं टेम्परेचर मोजायचे पण हे ठेवलेले आहे. आज किती अंश सेल्सिअस तापमान होतं बघा. म्हणजे ताप मोजायचं पण परिमाण आहे बघा. जे जे उष्ण आणि सतेज ते ते जाणावे पैतेज. आता वायोई सहज निरुपेजेल बघा. प्रत्येक गोष्टीला ज्यावेळी पिंडामध्ये घातलंय त्यावेळी त्या प्रत्येक गोष्टीला मर्यादा लावून ठेवली बघा. सद्गुरू बोलले प्रत्येक गोष्टीला मर्यादा लावली बघा. जास्त झालं तरी प्रॉब्लेम, कमी झालं तरी प्रॉब्लेम. टेम्परेचर 97 ठेवलं, 97च्या वरती 104, 205 लगेच ताप आला. कमी झाला बीपी लो, बीपी हाय. प्रत्येक गोष्टीला मर्यादा लावून दिली. अशी विचित्र लीला ज्याची त्याचं नाव बोलले देव बघा. सद्गुरू बोलले इथं पण तापमान ठेवलंय, बाहेर पण तापमान आहे, पण सद्गुरू बोलले मेंटेन करून ठेवलंय, मेंटेन बघा. सागराला सुद्धा त्यांनी मर्यादा लावली, ढगांना सुद्धा मर्यादा लावली. ढगाकरवी अडविले अगाध पाणी, आणि चाळण लावल्यासारखं पाऊस पडतो बघा. म्हणजे किती तो नियमात आहे. तो जर नियमात आहे तर आपण नियमात का राहावं नाही बघा. म्हणून ते जाणावे ते जाणावे पैतेज. आता वायुही सहज निरुपेजेल बघा. वायुही सहज निरुपेजेल. आता वायू काढला पाहिजे. हनुमंत वायूचा प्रसिद्ध बोलले बघा. जोपर्यंत सूत आहे ना तोपर्यंत सूत आहे. बोलतात ना, सूत लावा, सूत लावा, सूत लावा. वायू काढला पाहिजे. आता वायू ही सहज निरुपेजेल. चैतन्य आणि चंचळ कसा आहे तो? कसा आहे चैतन्य आणि चंचळ बघा. वायू कसा आहे तो? हा वायूची केवळ बघा. पण तो दृश्यामध्ये चैतन्य आणि, सद्गुरू बोलले चैतन्य आणि चंचळ जरी दिसत असला तर तो पिंडामध्ये कसा आहे? तो देहाचं ध्यान धरू नये. काय धरू नये? आवाहन विसर्जन, आवाहन विसर्जन. अरे विसर्जन हेच ज्याचं आव्हान. अखंड देहाचं ध्यान धरू नये बघा. तो दृश्यामध्ये वायू एवढा सुसाट असला
लोक त्याला वेगळी वेगळी नावं जरी देत असली तरी तो पिंडामध्ये कसा आहे बघा. 21,600 जपा आजपा जपा 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 त्याला नेम लावून दिलाय. आवाहन विसर्जन आवाहन विसर्जन आवाहन विसर्जन विसर्जन हे ज्याचं आव्हान बघा. चैतन्य आणि चंचल तो हा वायाची केवळ शून्य आकाश निश्चळ आकाश जाणावे बघा. आता या सगळ्या गोष्टी आहेत कुठं तर आकाशामध्ये, आणि आकाशामध्ये पृथ्वी, पृथ्वीमध्ये आकाश, असं गणित आहे सगळं बसवलं. शून्य आकाश निश्चळ आकाश जाणावे ऐसी पंचमहाभूते पंचमहाभूते ओळखी धरावे संकेते आता एकी पाच भूते सावध ऐका बघा. आता एकी पाच भूते सावध ऐका जे त्रिगुणाहुनी परम त्याचा सूक्ष्म विचार या लागी अति तत्पर होऊन ऐका बघा. म्हणजे काय तर बोले अति तत्पर होऊन ऐका. काय सांगितलं, कारण विचार कुठला सांगते तर सूक्ष्म विचार जे त्रिगुणाहुनी पर कसं आहे ते, जे त्रिगुणाहुनी पर सद्गुरू बोलले त्याचा सूक्ष्म विचार या लागी अति तत्पर होऊन ऐका बघा. सूक्ष्म आकाशी कैसी पृथ्वी तेची अति निरोपावी येथे धारण धरावी श्रोते जणी. आकाश म्हणजे अवकाश शून्य, शून्य म्हणजे ते अज्ञान, अज्ञान म्हणजे जडत्व जाण तेची पृथ्वी बघा. अज्ञान म्हणजे काय तर बोले जडत्व जाण तेची पृथ्वी बघा. मग पृथ्वीचा गुण काय तर अज्ञान. मग माणूस उतरल्यावरती त्याकडे आहे काय दुसरं तर बोले अज्ञान. सद्गुरू लिहून ठेवलं जन्मता जायते अज्ञान, जन्मता जायते अज्ञान संस्कारे ज्ञान उच्चते बघा. दुसरं काही बरोबर आणलेलं नाही, आणले ते बरोबर अज्ञान. जो कोणी विवेकी सोडी तो भेटला पाहिजे हो बघा. सद्गुरू बोलले सूक्ष्म आकाशी कैसी पृथ्वी तेची आधी निरोपावी आधी धारणा धरावी येथे धारणा धरावी श्रोतेजनी. आकाश म्हणजे अवकाश शून्य, शून्य म्हणजे ते अज्ञान, अज्ञान म्हणजे जडत्व जाण तेची पृथ्वी. आकाश आहे कसं तर बोले स्वयंमृद आहे. कसं आहे आकाश स्वय आहे मृद तेची आप स्वतः सिद्ध आता तेज तेही विशद करून दाऊ बघा. आता आप स्वतः सिद्ध आता तेज ते विशद करून दाऊ बोलले. काय बोलले पुढे अज्ञाने भासला भास, अज्ञाने भासला भास. मग अज्ञान काय तर पृथ्वी. सद्गुरू बोलले दुसरं काय होईल अज्ञानामध्ये काय होणार भासाला भास भेटतोय. अज्ञाने भासाला भास तोची तेजाचा प्रकाश आता वायू सावकाश साकल्य सांगो बघा. पुढे आकाश वायू आकाश नाही भेद आकाशा इतका असे स्तब्ध तथापि आकाशी जो निरोध तोची वायू बघा. आकाशी जो निरोध तोची वायू आकाशी आकाश मिसळले हे तो न लगे की बोलिले येणे प्रकारे निरोपिले आकाश पंचभूत बघा. येणे प्रकारे निरोपिले आकाश काय तर बोले पंचभूत आहे. वायू मध्ये पंचभूते तेही एका एकचित्ते बोली जेते समजते यथान्वये. हळू फूल तरी जड हळू वारा तरी निबिड वायू लागता कडाड मोडती झाडे बघा. मग भूतामध्ये एवढी ताकद आहे की वायू लागता कडाड मोडती झाडे, मोठी मोठी झाडं उमळून टाकण्याची ताकद त्या वायूमध्ये आहे बघा. म्हणजे काय दास्य भक्तीमध्ये एवढी मोठी ताकद आहे
की मोठी मोठी झाडं त्याने काय केली तर उमळून टाकली. रावणासारखं झाड, विश्वामित्रासारखं झाड, हा हा उमळून पडली ना झाडं. हळू फुलं तरी जड, हळू वारा तरी निबिड, वायो लागता कडाड मोडती झाडे. बघा, कडाड मोडती झाडे बोलले बघा. तोले विन झाड मोडे. बघा, ऐसे काहीच न घडे, तोल तोची झडे, तोल तोची ते झडे पृथ्वीचा अंश. बघा, आता वायूमध्ये सुद्धा पृथ्वी आहे. सद्गुरू बोलले, दृश्यात ज्यावेळी ते झाड वायूने हलतं त्यावेळी त्याला काहीच नाही होत, ते पूर्ण वागतं तरी पण त्याला काय होत नाही. पण सद्गुरूला काय दाखवायचंय, ज्यावेळी त्या वायूमध्ये पृथ्वीचा अंश निर्माण होतो त्यावेळी काय होतं तर बोले झाड सुद्धा खाली पडतं. कारण काय, जड असतं ते, जड 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 पृथ्वीमुळं ते झाड कोलमडून पडलं ते झाड, त्याला तो भार पेलवला नाही. बघा, म्हणजे सद्गुरूला दाखवायचं काय तर वायूमध्ये सुद्धा पृथ्वी आहे. बघा, आणि पृथ्वीचा अंश काय तर जड आहे. इतर वेळी पण वायू होता ना, पण झालं काय, तो फक्त वायू होता. पण ज्यावेळी त्या वायूमध्ये पृथ्वीचं जडवतं मिक्स झालं त्यावेळी ते झाड सुद्धा उमलून पडलं. बघा, एवढी ताकद आहे त्या सूक्ष्म पंचभूतामध्ये. बघा, जडत्व म्हणजे काय तर पृथ्वीचा अंश. पुढे म्हटलं, येते श्रोते आशंका घेती, तेथे कैशी झाडे होती, झाडे नव्हती तरी शक्ती कठीण रूप. झाडे नव्हती तरी शक्ती कशी आहे तर बोले कठीण रूप. बघा, कठीण रूप आहे. मन्नी स्फुलिंग लहान, काहीतरी असे उष्ण, तैसे सूक्ष्मी जडपण सूक्ष्म रूपे. बघा, वन्नी स्फुलिंग लहान, काहीतरी असे उष्ण, तैसे सूक्ष्मी जडपण सूक्ष्म रूपे. हा? सद्गुरू बोलले, वन्नी जरी ठिणगी जरी असेल तरी ती पूर्ण डोंगराला आग लावते. काय करते, आणि याच्यामध्ये कोण साथ तर बोले वायू साथ देतो तिला. हा? एवढी लहान असते. वन्नी स्फुलिंग लहान, काहीतरी असे उष्ण, तसे सूक्ष्मी जडपण सूक्ष्म रूपे. बघा, मृदपण त्याची आप, भास तेजाचे स्वरूप, वायू ते चंचल रूप सहजचे आहे. बघा, ज्या ज्या सद्गुरू बोले समुद्राच्या लाटा येतात त्या कशामुळे होतात तिकडून तिकडे, त्या वायूने होतात बोलले. हा, आणि ते ज्यावेळी जडत्व निर्माण होते ना त्यावेळी ते पृथ्वीचा अंश त्याच्यामध्ये. बघा, सद्गुरू बोलले, मृदपण त्याची आप, भास तेजाचे स्वरूप, वायू ते चंचल रूप सहजचे आहे. सकळांश मिळून आकाश, सहजची आहे अवकाश, पंचभूतांचे अंश वायूमध्ये निरोपिले. पंचभूतांचे अंश वायूमध्ये निरोपिले. म्हणजे सद्गुरू काय दाखवायचे, सद्गुरूला काय दाखवायचे तर पृथ्वीमध्ये आकाशामध्ये 5 भूत आहेत पण ती वेगळी करता येत नाही. त्यांची ओळख घ्यायची म्हणजे ज्याने ही निर्माण केली पंचभूत तीच पाहिजे. सद्गुरू आकाशामध्ये पण 5 भूत आहेत, वायूमध्ये पण 5 भूत आहेत, तेजामध्ये पण 5 भूत आहेत, आपामध्ये पण 5 भूत आहेत, पृथ्वीमध्ये पण 5 भूत आहेत. बघा, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश 5 भूताचा खंबीर. 5 भूत प्रत्येकामध्ये 5-5 भूत आहेत. बघा, पृथ्वीमध्ये पण 5 भूत आहेत, वायूमध्ये पण 5 भूत आहेत, म्हणजे एकामेकाला मिसळून एकामेकाला लिगडलेली आहेत. ती कशी आहेत
त्यांना वेगळी करता येत नाही. बघ सद्गुरू बोलले त्यांना वेगळं करता येत नाही. सद्गुरू बोलले म्हणून बोलले ना, मृदपण तेची आप भास तेजाचे स्वरूप वायो तेथे चंचल रूप सहजचे आहे. बघा सकळांत मिळून आकाश सहजची आहे अवकाश पंचभूताचे अंश वायूमध्ये. आता तेजाचे लक्षण भासले पण ते कठीण तेजी ऐसी ओळखण पृथ्वीची. भासला भास वाटे मृद तेची आप तेची प्रसिद्ध तेजी तेज स्वतः सिद्ध सांगण्याची न लगे. तेजी वायू तो चंचळ तेजी आकाश निश्चळ तेजी पंचभूते सकळ निरोपिली. आता आपाचे लक्षण आप तेची मृदपण मृदपण ते कठीण तेची पृथ्वी. सद्गुरू बोलले आता आपाचे लक्षण काय, तर आपाचे लक्षण आप तेची मृदपण मृदपण ते कठीण तेची पृथ्वी. बघा पाणीला ज्यावेळी वजन केलं त्यावेळी पाण्याचं वजन होतंय म्हणजे त्याच्यामध्ये पृथ्वी आहे. सद्गुरू बोलले म्हणून सद्गुरू बोलले भासला भास वाटे मृद तेची आप तेची प्रसिद्ध तेजी तेज स्वतः सिद्ध सांगण्याची न लगे. तेजी वायो तो चंचळ तेजी आकाश निश्चळ तेजी पंचभूते सकळ निरोपिली. आता आपाचे लक्षण आप तेची मृदपण मृदपण ते कठीण तेची पृथ्वी. आपी आप सहजचे असे तेज मृदपणे भासे वायो स्तब्धपणे दिसे मृदत्वांगी. वायू कसा आहे तर स्तब्धपणे दिसे बोलले मृदत्वांगी. आकाश न लगे सांगावे ते व्यापकची स्वभावे. आपी पंचभूतांची नावे सूक्ष्म निरूपिली. आता पृथ्वीचे लक्षण कठीण पृथ्वी आपण कठीणत्वी मृदपण तेची आप. कठीणत्वाचा जो भास तोची तेजाचा प्रकाश कठीणत्वी निरोधांश तोची वायो. आकाश सकळांत व्यापक हा तो प्रगटची विवेक आकाशीच काही एक भास भासे. बघा आता या दृश्यातला आकाश जर बघितलं तर प्रत्येकाला व्यापून आहे. त्यांनी सगळ्याला व्यापले जळी स्थळी काष्टी पाशानी सगळ्याला व्यापून टाकले त्यांनी. काय सद्गुरू आकाश सकळांत व्यापक हे जर बघायला तर हा विवेक प्रगट आहे प्रत्येकाला माहिती आहे. कारण आकाशामध्येच आहेत सगळे. आकाशाबाहेर पळू जाता आकाशाच्या बाहेर पळता येत नाही. सद्गुरू बोलले कुठं जरी गेलास तसं ते बोलतात ना, तो ससा पळतोय 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 त्याला विचारलं का पळतोयस तो बोलले आकाश पडतंय आकाश पडले बोलतो आकाश पडतंय आकाश खाली पडतंय. सद्गुरू बोलले त्या सशाला हे कुठं माहिती आहे की बोलले किती जरी तू पळालास तरी तू आकाशाखालीच आहेस. त्याच्या अंगावरती एक झाडाचं पान पडलं त्याला वाटलं आकाश पडलं. सद्गुरू बोलले सर्व आकाश सकळांच व्यापक हा तो प्रगटच विवेक आकाशीच काही एक भास भासे. सद्गुरू हा भास काढायचा म्हणजे सद्गुरू भेट झाली पाहिजे. लोकांना वाटतं ना म्हणून एक जण सद्गुरूकडे गेला ना सद्गुरूकडे गेला आणि बोलला काय माहिती का मला भास दाखवा. भास म्हणजे भ्रम भ्रम दाखवा हो भ्रम भास म्हणजेच भ्रम. सद्गुरूला बोलला मला भ्रम दाखवा. आता सद्गुरू बोलले ह्याला भ्रम दाखवायचा म्हणजे याच्या पिंडातलं अंधन काढायचं म्हणजे याला काय व्यवस्थित काहीतरी ट्रीट केलं पाहिजे. सद्गुरू उठले आणि त्याला बोलले चल माझ्या बरोबर चल आणि त्याला समुद्रावर नेला. सद्गुरू झपाझप चालतायत आणि हा दमला बिचारा.
हा विचार करायला लागला, मला इकडे कुठून नेत आहेत समुद्राकडं. मी तर सांगितलं मला भ्रम दाखवा, मला भास दाखवा. तर सद्गुरू पुढं हा माग. शेवटी सद्गुरू त्या समुद्राच्या किनाऱ्यावर गेले आणि थांबले. हा मागून धापा टाकत आला आणि उभा राहिला. तेव्हा सद्गुरूने त्याला विचारलं की समोर काय दिसतंय? तो बोले अथांग समुद्र दिसतोय. बोलले काय? बोलले समोर. बोलतो समुद्र दिसतोय. अजून काय दिसतंय? बोले आकाश दिसतंय. अजून काय दिसतंय? बोलला सद्गुरू. बोले अजून काय दिसतंय? तेव्हा बोलला की आकाश समुद्राला टेकलेलं दिसतंय. तेव्हा सद्गुरू बोले हाच तुझा भास आहे, हाच तुझा भ्रम आहे. बघा, हाच तुझा भ्रम आहे, हाच तुझा भास आहे. आकाश कुठंही समुद्राला टेकलेलं नाही. ना समुद्र आकाशाला टेकला, ना आकाश समुद्राला टेकलं. हे दोन्ही स्वतंत्र आहेत. पण तुला असा भास होतोय की आकाश समुद्राला टेकले. बघा, म्हणून सद्गुरू बोलले हाच तुझा भ्रम. मग सद्गुरू बोलले जोपर्यंत सद्गुरू भेट होत नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या पिंडातला भ्रमाचा भोपळा श्रवणाच्या सुईनी जोपर्यंत फोडत नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या पिंडातला भ्रम जागा सोडत नाही. हो, नाही तर माणूस नुसता बोलले भ्रमिष्ठ झालाय. कसं झालंय? सद्गुरू बोलले म्हणून म्हटलं ना, आकाश सगळांत व्यापक हा तो प्रगटाची विवेक. आकाशीच काही एक भास भासे. आकाश तोडिता तुटेना, आकाश पोडिता फुटेना. आकाश परते होईना तिळ मात्र. बघा, आकाशाला तोडता पण येत नाही, आकाशाला फोडता पण येत नाही. सद्गुरू बोलले आकाश म्हणजे काय? तर बोलले पोकळी. म्हणून बोले ना, नैनम धनती शस्त्राणी नैनम दहती पाव का. सद्गुरू बोलले न शोषयती मारुता न. सद्गुरू बोलले नैनम छंदंती शस्त्राणी. शस्त्रानं तुटत नाही, अग्नीनं जळत नाही, पाण्यात भिजत नाही. रूप माझे. आकाश कळलं पाहिजे. आकाश तोडिता तुटेना, आकाश फोडिता फुटेना. आकाश परते होईना तिळ मात्र. असो आता पृथ्वी अंत, दाविला भूताचा संकेत. एकभूती पंचभूत तेही निरोपिले. परी आच पाताना तुडे, बळेची पोटी संदेह पडे. भ्रांतिरूपे अहंता चढे अकस्मात. सूक्ष्म दृष्टीने पाहता वायूची वाटे तत्वता. सूक्ष्म वायू शोधू जाता पंचभूते दिसती. एवं पंचभूतिका पवन तेची मूळ माया जाण. माया आणि सूक्ष्म त्रिगुण तेही पंचभूतिक. भूते गुण मिळविदे त्यासी अष्टदा प्रकृती बोलिजे. पंचभूतिक जाणिजे अष्टदा प्रकृती. शोधून पाहिल्या विन संदेह धरणे मूर्खपण. वा याची पाहावी ओळखण सूक्ष्मदृष्टी. असो आता पृथ्वीचा अंत, दाविला भूताचा संकेत. एकभूती पंचभूत तेही निरोपिले. परी हे आहाच पाहताना तुडे. बळेची पोटी संदेह पडे. भ्रांतिरूपे अहंता चढे अकस्मात. सूक्ष्म दृष्टीने पाहता वायूची वाटे तत्वता. सूक्ष्म वायू शोधू जाता पंचभूते दिसती. एवं पंचभूतिका पवन तेची मूळ माया जाण. माया आणि सगुण त्रिगुण तेही पंचभूतिक.
भूते गुण मिळविजे त्यासी अष्टदा प्रकृती बोलिजे पंचभूतिक जाणजे अष्टदा प्रकृती शोधून पाहिल्या विन संदेह धरणे मूर्खपण याची पावी ओळखण सूक्ष्मदृष्टी गुणापासून भूते पावली स्पष्ट दशते जडवता येऊन समजते तत्वे झाली पुढे तत्व विवांचना पिंड ब्रह्मांड तत्वरचना बोलिले असे ते जना प्रगटची आहे हा भूत कर्दम बोलिला सूक्ष्म संकेते दाविला ब्रह्मगोळ उभारला तत्पूर्वी या ब्रह्मांडा पलीकडील गोष्टी जय झाली नव्हती सृष्टी मूळ माया सूक्ष्मदृष्टी ओळखावी सप्त कंचुक एक प्रचंड सप्त कंचुक प्रचंड झाले नव्हते ब्रह्मांड मायावेदीचे बंड अलीकडे बघा सद्गुरू बोलले सप्तकंचुक म्हणजे काय पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश स्थूळ सूक्ष्म ब्रह्म आणि माया सद्गुरू बोलले प्रचंड सप्तकंचुक प्रचंड झाले नव्हते ब्रह्मांड मायावेदीचे बंड ऐलीकडे ब्रह्मा विष्णू महेश्वर हा ऐलीकडील विचार पृथ्वी मेरू सप्तसागर ऐलीकडे आता सप्तसागर कळले पाहिजे सद्गुरू बोलले हा ब्रह्मा विष्णू महेश्वर कुठे तर ऐलीकडे बघा मग सद्गुरू बोलले ऐलीकडून पहिलेकडे जायचं म्हणजे सद्गुरू भेट झाली पाहिजे हो पृथ्वी मेरू सप्तसागर कुठे आहे तर बोले ऐलीकडे म्हणून ऐलीकडून पहिले तेवढं जायचं म्हणजे नावेचा नावाडी सद्गुरू पाहिजे म्हणून बोलले ना पांडव गळाले सकळ तमाळ धर्म आणि तमाळ निळपडे गेले बघा सप्त कंचुक प्रचंड झाले नव्हते ब्रह्मांड माये अवेद्यचे बंड ऐलीकडे ब्रह्मा विष्णू महेश्वर हा ऐलीकडले विचार पृथ्वी मेरू सप्तसागर ऐलीकडे नाना लोक नाना स्थानी चंद्र सूर्य तारांगणे सप्तद्वीपे 14 भुवने ऐलीकडे हे सगळं आहे कुठं तर ऐलीकडं ज्यार्थी सद्गुरू बोलले ऐलीकडे म्हटले त्यार्थी पहिलीकडं काहीतरी आहे आणि पलीकडचं दाखवणारा तुम्हाला आम्हाला अलीकडे भेटला पाहिजे कुठं सद्गुरू बोलले नाना लोक नाना स्थानी चंद्र सूर्य तारांगणे सप्तद्वीपे 14 भुवने ऐलीकडे शेष कुर्म सप्त पाताळ 21 स्वर्ग अष्ट दिक्पाळ 33 कोटी देव सकळ ऐलीकडे बघा 33 कोटी देव सकळ कुठं तर बोले ऐलीकडे बघा सगळं बोलले 12 आदित्य 11 रुद्र 9 नाग सप्त ऋषेश्वर 9 नाग सद्गुरू बोलले सप्त ऋषेश्वर मरीची अत्री अंगिरस प्लस लोक कृत्व आणि वशिष्ठ फक्त अत्री आणि वशिष्ठ परंपरा हे दास्य भक्तीचं कार्य करते हो पडलेलं कार्य बाकीच्या परंपरा हम ब्रह्मास्मीवाले आहेत आमचीच पूजा करा बोलणारे आहेत सप्त ऋषेश्वर नाना देवांचे अवतार मग देवांचे अवतार काय कमी आहेत का प्रत्येक जण स्वतःला म्हणतोय मी देवाचा अवतार आहे मी जन्म नाही घेतला मी आकाशात डायरेक्ट उतरलोय हा नाना देवांचे अवतार ऐलीकडे मेघ म्हणू चक्रवर्ती नाना जीवांची उत्पत्ती आता सो सांगो किती विस्तार हा बघा आता हा विस्तार सांगो किती बोलले हा कमी विस्तार आहे का हा सकळ विस्ताराचे मूळ ते मूळ मायाचं केवळ मागा निरोपिली सकळ पंचभूतिक सूक्ष्मभूते ते बोलिली तेची पुढे जडत्व आली ही सूक्ष्मभूत कुठं आली तर बोलले जडत्वाला आली
ते सकळही बोलले पुढले समासी. बघा पुढच्या समासामध्ये समर्थांनी सद्गुरू बोलले स्थूळभूत सांगितले. स्थूळ पंचमहाभूत निरूपण सद्गुरू बोलले सूक्ष्म भूते ते बोलिली तेची पुढे तदडत्व आले. ते सकळही बोलिली पुढले समासी. पंचभूते पुस्तकाकारे. पुस्तकाकारे म्हणजे काय ते वेगळी वेगळी. पंचभूते पुस्तकाकारे पुढे निरोपिली विस्तारे. ओळखी कारणी अत्य आदरे. श्रोती काय करावे तर श्रवण करावी. बघा पंचभूते पुस्तकाकारे पुढे निरोपिली विस्तारे. ओळखी कारणी अत्यादरे श्रोती श्रवण करावी. पंचभूतिक ब्रह्मगोळ जेणे कळी हा प्रांजळ. दृश्य सांडून केवळ वस्तूच पाहिजे. बघा दृश्य सांडून केवळ काय पाहिजे वस्तू पाहिजे. सद्गुरू बोलले पुढे लिहिलं महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे. तसे दृश्य हे सांडावे जाणून या. बघा आता महाद्वार ओलांडल्याशिवाय सद्गुरूंनी लिहिलं आधी महाद्वार ओलांडावे आणि मग देवदर्शन घ्यावे. आता महाद्वार नाही कळलं तर दृश्यातल्या द्वारामध्ये माणूस तिष्ठत उभा राहील. महाद्वार कळलं पाहिजे हो. म्हणून बोले ना देवाची या द्वारी भाषण भरी तेने मुक्तिचारी साधी हेल्या. हरी मुखे म्हणा. अरे अशा या पुण्याची गणना कोण करी. बघा आधी महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे. तसे दृश्य हे सांडावे जाणून या. बघा दृश्य सांडायचं म्हणजे जाणीव देणारा भेटला पाहिजे ना. नाहीतर माणूस दृश्यात अडकलाय. कशात अडकलाय हा. आणि दिसल तेच मागतोय. मग दिसत नाही ते मागायचं. मग कोण भेटला तर मागेल. म्हणून बोलले ना आधी महाद्वार. बघा महाद्वार कळलं पाहिजे. तुमचं आमचं श्रवण म्हणजे हे श्रवण हे महाद्वार आहे. सद्गुरू बोले हे जे कान दिलेत ना हे महाद्वार आहे. कारण देव लपलाय कुठं देवळामध्ये. कारण देऊळ पूजिता पाविता याला. देव देवळामध्ये लपला देऊळ पूजिता पाविता याला. बघा आधी महाद्वार ओलांडावे मग देवाचं दर्शन घ्यायचं. म्हणजे श्रवणद्वारे घेता शोध मनन करता विशुद्ध परमार्थ होतो. बघा आधी महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे. म्हणून बोले ना जवळी 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 पण भेट नाही जन्मवरी. जवळी जवळी अंतरी पण भेट नाही जन्मवरी. काया ही पंढरी. त्याच्यामध्ये आत्माराम म्हणून आधी महाद्वार ओलांडावे. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ भले पांडुरंग. पण आधी महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे. देवाची याच त्याद्वारे वशन भरी तेने मुक्तिचारी साधी आल्या. हरी मुखे म्हणा अशी या पुण्याची गणना कोण करी. बघा म्हणून बोले ना आधी महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे. तैसे दृश्य हे सांडावे जाणून या. म्हणून दृश्याच्या पोटी आहे पंचभूतांची दाटी. एकपणे पडली मिठी दृश्य पंचभूता. एवं पुचा पंचभूताची दृश्य सृष्टी रचली सावकाश. शोती करुणा अवकाश श्रवण करावे. बघा म्हणले ना एवं पंचभूताची दृश्य सृष्टी रचली सावकाश. बघा श्रोती करुणा अवकाश श्रवण करावे. बघा समर्थांनी काय करून सांगितलं. श्रोती अवकाश हाय अवकाश जाव. म्हणजे माणसाची अवस्था काय हाय अवकाश जाव सावकाश. बाकीच्या ठिकाणी माणूस लय फास्ट आहे.
पण परमार्थाला जायला बोलतो हाय अवकाश, जाव सावकाश. बघा बाकीच्या ठिकाणी अगोदर जाऊन बसतोय. हा सद्गुरू बोलले एवं पंचभूताची दृश्याची दृश्य सृशील असली सावकाश सोती करुणा अवकाश. काय करावे? श्रवण करावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म पंचभूते निरूपणाम समाज चौथा. जय जय रघुवीर समर्थ.